आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती. तर आपल्या सर्वांना माहिती आहे आता जाहिरात सुद्धा आलेली आहे आणि जे काही IMP टॉपिक्स आहेत बघा, ते आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या स्पेशल अंगणवाडी परीक्षिका भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. जर तुम्हाला काही समजत नसेल, तर जो काही माझा नंबर आहे पहा, 9325230048 या नंबरला मला मेसेज करा, की मला अंगणवाडी परीक्षेसाठी जॉइन करा म्हणून. मी तुम्हाला या ठिकाणी एका मिनिटामध्ये जॉइन करून घेईल. त्यामुळे तो ग्रुप नक्की जॉइन करा मित्रांनो. खूपच महत्त्वाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी टाकत असतो. मेन काम ते पहा चला. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आपल्याला, कारण की वेळ फार कमी आहे आता. आपल्याला जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, ज्या टॉपिकला जास्त मार्क आहेत, तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. पेन आणि वही घ्यायचे आणि नोट्स चालू करायच्या आहेत. पहिला प्रश्न आहे आपला, की बाल न्याय कायद्याअंतर्गत मुलांच्या दत्तक विधानावर देखरेख करण्याची जबाबदारी प्रामुख्याने कोणत्या संस्थेवर आहे? उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्याचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे पहा. चला द्या उत्तर. आपल्याकडे 3 सेकंद आहेत. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा, केंद्रीय दत्तक साधन संपत्ती प्राधिकरण हे याचं बरोबर उत्तर आहे पहा मित्रांनो. या अधिनियमामधील कलम 68 मध्ये केंद्रीय दत्तक विधान सहायता संस्थेची तरतूद आहे बघा. हा अधिनियम प्रभावात येण्यापूर्वी अस्तित्वात असलेली केंद्रीय दत्तक विधान सहायता संस्था सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी ही देशांतर्गत दत्तक विधानांना प्रोत्साहन देणे आणि आंतरराज्य आणि आंतरदेशीय दत्तक विधानांवर नियंत्रण ठेवणे आणि नियमावली तयार करण्याचं काम करत असते पहा. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा. 1956 या वर्षीच्या अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार सुधारात्मक संस्थेचा अर्थ काय आहे? तर बघा, याचं योग्य उत्तर काय होईल? सुधारात्मक संस्थेचा जे काय मित्रांनो अर्थ आहे तो काय या ठिकाणी विचारलाय. मित्रांनो, हा प्रश्न 2025 मध्ये विचारला होता ICDSला. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा, सुधारण्याची आवश्यकता आहे त्यांना ताब्यात घेतलं जाऊ शकतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. तर बघा, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 मधील सुधार संस्था म्हणजे ज्यामध्ये ज्यांना सुधारण्याची गरज आहे अशा व्यक्तींना या अधिनियमान्वये स्थानबद्ध करता येईल अशी संस्था होय. याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की बाल न्याय म्हणजे मुलांची काळजी आणि संरक्षण सुधारणा कायदा 2006 चा मुख्य उद्देश काय आहे? तर मित्रांनो, मुख्य उद्देश काय आहे? तर विधी संघर्षित मुलांचे संरक्षण आणि पुनर्वसन सुनिश्चित करणे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, विधी संघर्षित मुलांचे संरक्षण आणि पुनर्वसन सुनिश्चित करणे हे याचं योग्य उत्तर आहे पहा. तर बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 चा मुख्य उद्देश काय आहे? तर अभिकथित आणि कायद्याशी संघर्ष करताना आढळलेली बालके आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके यांच्यासाठी मूलभूत गरजा पुरवून योग्य ती काळजी, संरक्षण आणि पुनर्वसन सुनिश्चित करणे हा याचा काय पहा मुख्य उद्देश आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 च्या अंतर्गत बालविवाह करणाऱ्या, आयोजित करणाऱ्या किंवा निर्देशित करणाऱ्या व्यक्तीला कोणती शिक्षा दिली जाते? तर कोणती शिक्षा या ठिकाणी दिली जाते पहा. तर याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन्स क्रमांक 2 आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. जास्तीत जास्त 2 वर्षाचा तुरुंगवास आणि दंड याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 च्या अंतर्गत बालविवाह लावणारे आणि चालन करणारे किंवा त्याला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीला 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या सश्रम कारावासाची आणि 1 लाख रुपयापर्यंत दंडाची या ठिकाणी शिक्षा दिली जाते पहा. पुढील प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत सार्वजनिक सेवा पुरवण्यात आलेल्या अपयशाची स्वतःहून दखल घेणे हे कोणाचं कार्य आहे? तर मित्रांनो, हे कोणाचं कार्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग याचं हे कार्य आहे पहा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत सार्वजनिक सेवा पुरवण्यात आलेल्या अपयशाची स्वतःहून स्वाधिकारे दखल घेणे महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचं काय पहा कर्तव्य व कार्य आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये बालविवाहाला कोणता अधिनियम प्रतिबंधित करतो? तर बालविवाह प्रतिबंधित कायदा याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. भारतामध्ये बालविवाहाला बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 प्रतिबंधित करतो, जो 1 नोव्हेंबर 2007 पासून या ठिकाणी अंमलात आलेला आहे. अंगणवाडी मुख्य सेविका भरतीची जी काही संधी बघा, आपल्याकडे सुवर्ण संधी म्हणून ही चालून आलेली पहा. आता या संधीचं सोनं करायचं की ही संधी अशी डावलून द्यायची, हे सगळं आपल्या हातामध्ये आहे. परंतु मी तुमची बघा ही जी काही सुवर्ण संधी हुकू देणार नाही. अतिशय महत्त्वाची बॅच मी तुमच्यासाठी लॉन्च केली पहा. यामध्ये तुम्हाला झालेले जे काही PYQ असतील, त्याचबरोबर चालू घडामोडी, जे काही महत्त्वाचे कम्प्युटर असेल, हे सगळे टॉपिक वाईज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पहा.
ही बॅच आपल्याला जॉइन करायची बघा. तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर सोबत बघा या ठिकाणी 10 ते 15,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ्स या ठिकाणी मी देणार आहे पहा. आणि मित्रांनो, हे जे काही पी-डी-एफ आहेत ॲडमिशन झाल्या तुम्हाला एका मिनिटात पाठवले जातात. त्यामुळे लवकरात लवकर ही बॅच तुम्हाला जॉइन करायची पहा. आता ही जी काही वेळ आहे पहा, ही अभ्यास करायची वेळ आहे पहा. एक सुद्धा मिनिटं आपल्याला वाया घालायचं नाही. कारण की एका मिनिटाची किंमत आपल्या सर्वांना माहिती आहे पहा. आणि बघा, राहिली बात पैशाची, तर बघा पैसे आपण कधी पण कमवू शकतो. परंतु ही जी काही वेळ आहे पहा, ही वेळ आपण कधीच कमवू शकणार नाही. आपल्याला जी काही संधी भेटलेली बघा मुख्य सेविका बनण्याची, ही संधी परत कधी भेटू शकत नाही पहा. भेटू शकत म्हणजे याला फार टाईम जातो पहा. आता ह्या संधीमध्ये आपल्याला बनवून दाखवायचं ही संधी आपली खरी आहे आणि ह्या संधीचं सोनं करायचं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर बघा, तुम्हाला ही बॅच जॉइन करायची. तुम्हाला लगेच फोनपे ॲप ओपन करायचं आहे आणि 93 25 23 08 40 हा जो काही नंबर फोनपेमध्ये टाईप करायचा आहे, त्या ठिकाणी आपलं नाव येईल पहा. आणि लगेचच्या लगे मित्रांनो, तुम्हाला ही बॅच जॉइन करून घ्यायची पहा. वेळ अतिशय कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ही बॅच असणार आहे पहा. जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत बघा, त्यावरच आपण फोकस केलेला आहे. फापट पसारा या ठिकाणी घेतलेला नाही पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी ₹999 पेमेंट करायचं आहे. पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या WhatsAppला टाकायचा आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये आपल्या बॅचला जॉइन करून घेईल. त्यामुळे या संधीचं सोनं करून घ्या आणि संधीचं सोनं जो करेल तो 100% या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका 100% ती बनवूनच दाखवणार. स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला लगेचच्या लगेच या बॅचला जॉइन करून घेईल. पुढील प्रश्न आहे, की राजीव गांधी क्रेच योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर बघा, याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे काम करणाऱ्या मातांसाठी बालसंगोपन सुविधा उपलब्ध करून देणे. पर्याय क्रमांक 4 मित्रांनो, याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे. राजीव गांधी राष्ट्रीय क्रेच योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काम करणाऱ्या किंवा कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या मातांसाठी बालसंगोपन म्हणजे डे केअर सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे पहा. चला, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, की महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा कधी लागू करण्यात आला? महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा कधी लागू करण्यात आला? तर पर्याय क्रमांक 2 2015 मध्ये हा जो काही कायदा आहे हा लागू करण्यात आलेला आहे पहा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अधिनियम 28 एप्रिल 2015 रोजी या ठिकाणी अंमलात आलेला आहे पहा. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 अंतर्गत भारतामधील मुलींच्या विवाहाचं कायदेशीर वय किती आहे? तर खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. किती वय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 18 वर्ष आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, 18 वर्ष. या अधिनियमामधील कलम 2 मध्ये भारतामधील मुलींचे व मुलाचं विवाहाचं कायदेशीर वयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आली पहा. तर बघा, बालविवाह प्रतिबंधित कायद्यानुसार जर स्त्री असेल तर वयाची 18 वर्ष आणि पुरुष असेल तर वयाची 21 वर्ष या ठिकाणी कंप्लीट असणं खूप आवश्यक आहे पहा. तर मित्रांनो, बालिकेशी जर विवाह केला तर प्रौढ पुरुषाला शिक्षा सुद्धा आहे पहा. बघा, 18 वर्षावरील जो कोणी प्रौढ बालविवाह करेल त्याला 2 वर्षापर्यंत शिक्षा आणि 1 लाखापर्यंतचा जो काही दंड आहे पहा, तो सुद्धा आकारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 10 आहे, की मनोधैर्य योजनेअंतर्गत महिला आणि मुलांसह ॲसिड हल्ल्यामधील पीडितांना कोणत्या प्रकारची मदत दिली जाते? तर पर्याय क्रमांक 3 आर्थिक भरपाई, वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसन सेवा. पर्याय क्रमांक 3 याचं काय आहे पहा, योग्य उत्तर आहे पहा. समजलं? मनोधैर्य योजनेअंतर्गत ॲसिड हल्ल्यामधील आणि अत्याचार पीडितांना आर्थिक भरपाई, कायदेशीर मदत आणि वैद्यकीय उपचार, पुनर्वसन सेवा या ठिकाणी दिल्या जातात. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा. भारतामधील एकात्मिक बाल विकास सेवा ICDS योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? चला, त्या उत्तर आपल्याकडे या ठिकाणी 3 सेकंद आहेत, की याचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 0 ते 6 म्हणजे 6 वर्षापर्यंत जे काही मुलं आहेत पहा, यांचं पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारली पाहिजे. हेच याचं काय पहा, मुख्य उद्दिष्ट आहे पहा. समजलं? तर 2 ऑक्टोबर 1975ला सुरू झालेली जी काही ICDS योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे, 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना पोषण आणि आरोग्यविषयक दर्जा सुधारणे आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करणे हे याचं काय पहा, मुख्य उद्देश आहे. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बालसंगोपन योजना महाराष्ट्रातील एखाद्या विशिष्ट जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थाद्वारे किंवा ज्या जिल्ह्यामध्ये स्वयंसेवी संस्था नाहीत अशा जिल्ह्यामध्ये टिंब-टिंब यांच्याद्वारे राबवण्यात येते. तर मित्रांनो, ही कोणाच्याद्वारे राबवण्यात येते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. बालसंगोपन योजना स्वयंसेवी संस्थामार्फत किंवा ज्या ठिकाणी संस्था नाहीत आणि ज्या ठिकाणी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत ही
राबवली जाते पहा. चला खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. चला पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर आहे पहा, की 2015 या वर्षी बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा बाल संगोपन संस्थेद्वारे देणं बंधनकारक नाही? तर देणं बंधनकारक नाही असं विचारलंय. तर पहा ऑप्शन क्रमांक 3 16 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुला-मुलींना विवाहासाठी मदत देणं हे काय मित्रांनो बंधनकारक नाही पहा. बालसंगोपन संस्थेद्वारे मुलांचं शिक्षण, समुपदेशन आणि कौशल्य विकास, आरोग्य आणि पुनर्वसन या सेवा दिल्या जातात आणि विवाहासाठी मदत करणे ह्या त्यांच्या अनिवार्य सेवा नाही पहा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते बालसंगोपन योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे? तर प्रमुख वैशिष्ट्य पहा, जी मुले त्यांच्या जैविक कुटुंबासोबत राहू शकत नाहीत, त्यांना पालक सेवा प्रदान करणे, हे मित्रांनो याचं काय आहे पहा प्रमुख वैशिष्ट्य आहे. अनाथ, त्याच्यानंतर निराधार मुलांना बालगृहामध्ये दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब किंवा पालक सेवा देऊन कौटुंबिक वातावरण संगोपन करणे, या योजनेचं काय आहे पहा प्रमुख वैशिष्ट्य आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, की बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत खालीलपैकी कोणते बाल संगोपन संस्थाचं कार्य नाही विचारलंय. तर या ठिकाणी कोणतं कार्य नाही? तर लक्षात ठेवा बघा, बाल गुन्हेगारांसाठी कायदेशीर कार्यवाही व्यवस्थापन करणे हे या ठिकाणी कार्य नाही. बाकी पहा, संकटात असलेल्या मुलांसाठी तात्पुरतं आश्रयस्थान आणि मूलभूत गरजा पुरवणे हे कार्य आहे पहा. अनाथ मुलांसाठी दत्तक प्रक्रिया सुलभ करणे हे सुद्धा आहे. व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास प्रदान करणे हे सुद्धा आहे पहा. समजलं? तर बाल गुन्हेगारांसाठी कायदेशीर कार्यवाही आणि व्यवस्थापित करण्याचं कार्य न्याय मंडळ या ठिकाणी करतं पहा. बाल संगोपन संस्था करत नाही पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की किशोरवयीन मातांसाठी असलेल्या आश्रयगृहामध्ये या योजनेअंतर्गत पीडित महिला किती कालावधीसाठी राहिल्यानंतर माहेर योजनेसाठी पात्र असेल? तर किती कालावधी राहिल्यानंतर माहेर योजनेसाठी पात्र असेल? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 30 दिवस याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. किती? 30 दिवस याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न आहे पहा. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत अ, कोणत्या घोषणेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला गेला? तर बघा मित्रांनो, कोणत्या योजनेचा केला तर माय डॉटर माय प्राईड याचं बरोबर उत्तर आहे पहा. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत या मोहिमेमध्ये माय डॉटर माय प्राईड या घोषणेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. SMOI या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष आहे? तर लाभ मिळवण्यासाठी कोणता निकष आहे? तर लक्षात ठेवा, पहिल्या 2 बाळंतपणासाठी 19 वर्षापेक्षा अधिक वयाच्या गर्भवती स्त्रियांना याचं बरोबर उत्तर आहे पहा. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना सध्या PMWY अंतर्गत पहिल्या 2 बाळंतपणांसाठी 19 वर्षावरील गर्भवती आणि स्तनदा मातांना आर्थिक लाभ या ठिकाणी दिला जातो पहा. चला पुढचा प्रश्न आहे, किशोरवयीन मुलींसाठीच्या योजनेचा उद्दिष्ट काय आहे? किशोरवयीन. तर लक्षात ठेवायचं आहे पहा याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन्स क्रमांक 1 आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे 11 ते 14 वयोगटातील मुलींचे आरोग्य, पोषण आणि शिक्षण यावर लक्ष केंद्रित करणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1. समजलं? SAG म्हणजे काय? स्कीम फॉर अडोल्सनेट गर्ल्स. तर या योजनेचा उद्देश काय आहे? 11 ते 14 वयोगटातील शाळाबाह्य मुलींच्या पोषण, आरोग्य आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करून त्यांचं सक्षमीकरण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्र सरकारने किती पाळणा घरे सुरू केली आहेत? तर आपल्या महाराष्ट्र सरकारने किती पाळणा घरे चालू केली आहेत? तर 345 आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. 345. चला पुढचा प्रश्न आहे पहा, की अनाथ आश्रम आणि इतर धर्मादाय गृहे पर्यवेक्षण आणि नियंत्रण अधिनियम 1960 खालीलपैकी कशावर लागू होत नाही? तर पहा कशावर लागू होत नाही? तर शैक्षणिक संस्थाशी आणि संलग्न वसतिगृहाशी लागू होत नाही. हा कायदा बघा अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, महिला काळजीगृहावर लागू होतो. परंतु सामान्य शैक्षणिक संस्थांवर संलग्न असणाऱ्या वसतिगृहावर लागू होत नाही पहा. पुढचा आणि इतर धर्मादाय गृहे पर्यवेक्षण आणि नियंत्रण कायदा 1960 अंतर्गत परिभाषित केलेल्या गृहांमधून खालीलपैकी काय वगळण्यात आलं आहे? तर काय वगळण्यात आलं आहे? तर लक्षात ठेवायचं आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 खाजगी अनाथाश्रम हे वगळण्यात आलेले पहा. यामधून मित्रांनो खाजगी अनाथाश्रम हे वगळण्यात आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न आहे पहा.
खालीलपैकी कोणती संस्था इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची अंमलबजावणी करते? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ही मित्रांनो मातृत्व सहयोग योजनेची अंमलबजावणी करते पहा. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेची अंमलबजावणी महिला आणि बाल विकास मंत्रालय करते. सध्या ही योजना पंतप्रधान मातृवंदन योजनेत विलीन झाली आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा की मुंबई भिक्षा प्रतिबंधक कायदा 1959च्या कलम 4 अंतर्गत पोलीस कार्यालयाचे अधिकार काय आहेत? तर पोलीस कार्यालयाचे अधिकारी या ठिकाणी विचारलंय. तर पर्याय क्रमांक 3 वॉरंट शिवाय अटक होऊ शकते. हे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. मुंबई भिक्षा प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 नुसार भिक्षा मागताना आढळलेल्या व्यक्तीला कोणत्याही पोलिसांना वॉरंट शिवाय म्हणजे अधिपत्राशिवाय अटक करण्याचा या ठिकाणी अधिकार आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. जे कायद्यानुसार काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या कोणत्याही मुलाला टिंबटिंबच्या आत समितीसमोर हजर केलं जाऊ शकतं? तर पहा 24 तासाच्या आत समितीसमोर हजर केलं जाऊ शकतं. किती? 24 हॉवर्स. बघा बाल न्याय कायद्याच्या कलम 31 नुसार काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकाला प्रवासाचा काळ वगळून 24 तासाच्या आत बाल कल्याण समितीसमोर हजर करणं या ठिकाणी बंधनकारक ठेवण्यात आलेलं आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे किशोरवयीन मुलींसाठी एस-ए-जी योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा प्रदान केली जाते? तर पर्याय क्रमांक 3 पोषण सहाय्य आणि आरोग्य शिक्षण ही सेवा या ठिकाणी प्रदान केली जाते पहा. एस-ए-जी योजनेअंतर्गत 11 ते 14 वर्ष वयोगटामधील शाळाबाह्य मुलींना पोषण आहार, आरोग्य, स्वच्छता आणि जीवन कौशल्य या ठिकाणी शिक्षण दिलं जातं पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकाचं संरक्षण अधिनियम 2012च्या कलम 11 नुसार एखाद्या व्यक्तीने बालकावर लैंगिक अत्याचार केला असं केव्हा म्हटलं जातं? तर असं केव्हा म्हटलं जातं? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 लैंगिक हेतू असलेली व्यक्ती अश्लील चित्रफित बनवण्यासाठी बालकाला प्रलोभन देते. लक्षात ठेवायचं प्रलोभन देते पहा. तर पोस्को कायदा कलम 11 नुसार पोर्नोग्राफी किंवा अश्लील चित्रफितीसाठी बालकास भुरळ पाडणे किंवा आमिष दाखवणे हे लैंगिक छळा अंतर्गत बघा येतं पहा. महाराष्ट्रामध्ये भीक मागणी प्रतिबंधक कायद्याच्या कलम 6(2) अंतर्गत भिकारी म्हणून अटक केल्यानंतर भीक मागण्यासाठी शिक्षा काय आहे? तर बघा कमीत कमी 2 वर्ष आणि जास्तीत जास्त 3 वर्षासाठी या ठिकाणी संस्थेमध्ये ताब्यात ठेवण्याचा या ठिकाणी आदेश येईल पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा. घरगुती हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा 2005च्या कलम 20 अंतर्गत आर्थिक सवलतीमध्ये टिंबटिंब समाविष्ट नाही. तर पहा लग्नाचा खर्च मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लग्नाचा खर्च. समजलं? तर पहा मित्रांनो कलम 20 नुसार वैद्यकीय खर्च, मिळकतीचे नुकसान, मालमत्ता नष्ट झाल्यामुळे झालेला खर्च, पोटगी याचा समावेश होतो. पण लग्नाचा खर्च यामध्ये समाविष्ट नाही पहा. पुढील प्रश्न आहे पहा. कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 अंतर्गत नियोक्त्यांना काय करणं आवश्यक आहे? तर काय करणं आवश्यक आहे? तर छळाच्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी अंतर्गत तक्रार समित्या तयार करणे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. समजलं? या कायद्याच्या कलम 4 नुसार प्रत्येक नियोक्त्याला कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती या ठिकाणी स्थापन करणं या ठिकाणी बंधनकारक आहे. चला पुढचा प्रश्न आहे पहा की इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना याचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? चला द्या उत्तर. याचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? सांगा. तर पहा गरोदर आणि स्तनदा मातांना आणि महिलांना वेतनाच्या नुकसानीची भरपाई करण्याची आर्थिक सहाय्यता प्रदान करणे याचं काय पहा मुख्य उद्दिष्ट आहे पहा. तर बघा गरोदर आणि स्तनदा महिलांना मजुरी किंवा वेतनाच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आणि योग्य आरोग्य आणि पोषण आर्थिक सहाय्य देणे ह्या योजनेचं काय पहा मुख्य उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे पहा ICDS अंतर्गत किशोरवयीन मुलींच्यासाठी एस-ए-जी योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? त्याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे पहा किशोरवयीन मुलींना पोषण, शिक्षण आणि जीवन कौशल्याद्वारे सक्षम करणे याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. किशोरवयीन मुलींच्या पोषण आणि आरोग्य शिक्षण आणि जीवन कौशल्याद्वारे सर्वांगीण सक्षम करणे ह्या योजनेचं काय पहा मुख्य ध्येय आहे. चला पुढचा प्रश्न आहे पहा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना राज्यांच्या कोणत्या प्रकारचा निधी प्रदान करते? तर पहा 100% केंद्रीय निधी या ठिकाणी प्रदान करते पहा. बेटी बचाओ बेटी पढाओ ही केंद्र सरकारची योजना आहे. राज्यांना 100% केंद्रीय निधी पुरवते. राजकीय सहभागामध्ये स्त्री नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची
योजना कोणती योजना मदत करते? तर कोणती योजना या ठिकाणी मदत करते? तर लक्षात ठेवा, नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 संविधानामधील 106वे संशोधन याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. समजलं? तर बघा, नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 हा कायदा लोकसभा, विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचे संबंधित आहे पहा. ज्यामुळे स्त्री नेतृत्वाला प्रोत्साहन मिळतं. खालीलपैकी कोणता बालसंगोपन योजनेचा थेट लाभ आहे? तर पर्याय क्रमांक 3, संस्थात्मक संगोपनापेक्षा कुटुंब आधारित संगोपनाला प्रोत्साहन देणे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. बालसंगोपन योजनेमुळे मुलांना बालगृहासारख्या संस्थात्मक वातावरणाऐवजी कुटुंबातील पर्यायी पालकत्व मिळण्यास या ठिकाणी मदत होते पहा. नेक्स्ट आहे पहा, बाल सल्लागार केंद्रे प्रामुख्याने कोणत्या वयोगटासाठी लक्षित आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा, 18 वर्षाखालील मुलावर ही काय आहेत पहा लक्षित आहेत पहा. बाल सल्लागार केंद्र प्रामुख्याने 18 वर्षाखालील सर्व बालकांसाठी आणि त्यांच्या समस्यांच्या निवारणासाठी लक्षित असतात. ICDSला पूरक असलेल्या राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर बघा, नोकरी करणाऱ्या मातांच्या मुलांसाठी पाळणाघराची डे केअर सोय करणे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. नोकरी करणाऱ्या किंवा कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या मातांना 6 महिने 6 वर्ष वयोगटामधील बालकांसाठी सुरक्षित डे केअर सेवा उपलब्ध करून देणे हा याचा काय पहा मुख्य हेतू आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, राज्यातील भारतीय राज्यामधील ICDS लागू करण्यासाठी खालीलपैकी कोणतं निधीकरण प्रतिमान फंडिंग मॉडेल वापरलं जातं? तर पहा मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल? तर पर्याय क्रमांक 3, 50-50 केंद्र आणि राज्य सरकारात खर्चाची वाटणी किंवा पोषण आहार. समजलं? ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट आहे पहा, अनाथ आश्रमामधील मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत योजनेअंतर्गत किती आर्थिक मदत दिली जाते? तर किती मदत दिली जाते? तर 25,000. ऑप्शन क्रमांक 2, 25,000 इतकी मदत दिली जाते पहा. खालीलपैकी कोणते राजीव गांधी नॅशनल क्रॅश स्कीमचं प्रमुख वैशिष्ट्य आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3, शहरी आणि ग्रामीण भागामध्ये क्रेचची स्थापना. असाल तर नक्की फोनपेमध्ये जा, लगेचच्या लगे ॲडमिशन घेऊन टाका. तुमचं जर स्वप्न या ठिकाणी मुख्य सेविका बनायचं असेल, तर हे स्वप्न बघा आपल्या बॅचद्वारेच पूर्ण होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन टाका. वेळ फार कमी पहा. जेवढा जास्त उशीर कराल, तेवढं जास्त आपलं नुकसान होणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये ठेवा. नक्कीच आपलं मुख्य सेविका होण्याचं जर काही स्वप्न आहे, ते 100% पूर्ण होईल. त्यामुळे लवकरात लवकर बघा, 93 25 23 0840 या नंबरला बघा ₹999 पाठवा. लगेच फोनपे, गुगल पेमध्ये जा. पेमेंट करा. स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच अभ्यासाला आपण सुरुवात करूयात. वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपण जास्त काही सांगू शकत नाही. परंतु जर आपला अभ्यास डीप बाय डीप करायचा असेल आणि कमी वेळेमध्ये जास्त आपल्याला जर अभ्यास करायचा असेल, तर लवकरात लवकर आपल्याला ॲडमिशन घेणं खूप गरजेचं आहे पहा. तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच ॲडमिशन घेऊन टाका. कारण की या ठिकाणी पहा, अशी संधी वारंवार येत नसते पहा. या संधीचं सोनं करा. संधी अशीच डावलू देऊ नका. वरून बघा या ठिकाणी आपल्याला बघा या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या PDF सुद्धा लगेच मिळणार आहेत पहा. लवकरात लवकर घ्या. या सर्व फास्ट रिव्हिजन आणि फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे आपली. चला जास्त काही सांगत नाही.